आखाती युद्धामुळे जगाच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत। अशा परिस्थितीत केवळ भारतच नाही तर सर्व देशांसमोर एक आर्थिक संकट उभं ठाकलंय। याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक देशभक्तीची गरज असल्याचं बोलून दाखवलंय। काटकसर करण्याबाबत त्यांनी काही उपाय सुचवले आहेत। त्यामुळे पंतप्रधानांचं वक्तव्य म्हणजे आगामी संकटाची चाहूल समजायची का, हा नवा प्रश्न उभा ठाकलाय। डीजल का संयम से इस्तेमाल करना, कोई भी कार्यक्रम हो हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। इंधन वापर कमी करा, वर्षभर सोनं खरेदी करू नका, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना केलंय। पण मोदींचं सर्वसामान्य ऐकतीलही, मात्र राजकीय नेते अंमलात आणणार का, हा प्रश्न आहे। पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना, साथियों हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा। शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे। देश हित में हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे। वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन कॉन्फ्रेंसेस, वर्चुअल मीटिंग्स, इनको हमें फिर से प्राथमिकता देनी है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केलेत, मात्र त्यातील सर्वाधिक चर्चा होतेय ती वर्षभर सोने खरेदी न करण्याच्या आवाहनाची। भारत हा जगातील सोनं खरेदी करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे। आपल्या देशात लग्न, सण समारंभ, गुंतवणूक आणि सुरक्षित बचत म्हणून सोन्याला प्रचंड मागणी असते। त्यामुळे देशातील सराफा व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। भारत दरवर्षी तब्बल 700 ते 900 टन सोनं आयात करतो। 2025-26 मध्ये भारतानं तब्बल 6 लाख कोटींचं सोनं खरेदी केलं। सोनं आयात केल्यानं भारताला डॉलरमध्ये पैसे द्यावे लागतात। दबाव वाढून रुपया घसरतो, कमजोर होऊ शकतो। जर सोनं कमी खरेदी केलं तर देशाचा डॉलर खर्च कमी होईल आणि अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी होऊ शकतो। मध्ये फक्त काय आपले व्यापारीच नसतात, तर याच्यामध्ये लाखो हात लागलेले आहेत, कारागीर लागलेले आहेत आणि त्यामुळं एक लक्षात घेणं गरजेचं, जर परिणाम झालाच तर तो सगळ्यांवर होऊ शकतो आणि त्याचा खूप मोठा फटका लाखो लोकांना होऊ शकतो। आज संपूर्ण भारतामध्ये ही पसरलेली इंडस्ट्री आहे आणि संपूर्ण भारतभर पसरलेले कारागीर आहेत। आज नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम होऊ शकतो, पण आम्हाला खात्री आहे की याचा कुठलाही परिणाम हा आमच्या धंद्यावर होणार नाही, कारण सोनं हा एक सुरक्षित ठेव म्हणून बघितलं जातं आज, आणि ते लोकांची भावना खूप मोठी आहे। पूर्ण भारतात जगभर मी बघतोय तर जवळजवळ प्रोडक्शन 3000 टनाची प्रोडक्शन आहे, 3 ते 3.5 टन। त्याच्यापैकी 700 टन फक्त भारत आपल्याकडे इम्पोर्ट करतो। त्याच्यामुळे इंटरनॅशनली अचानक तर काही होणार नाही। फक्त 700 टनचं जर 1500 टन इम्पोर्ट झालं तर एकदाची डिमांड वाढेल, किंवा 700 टन ते 350 टन झालं तर एकदाचं इम्पॅक्ट पडू शकतं डिमांड अँड सप्लाय चेनवर। परंतु मला असं काही दिसत नाही की एकदम सोन्याचे इम्पोर्ट कमी केल्याने किंवा सोनं भारतात जर कमी आलं किंवा जास्त आलं त्याच्याने अचानक एकदम काही फरक येईल। या प्रकारे भविष्यातील जी परिस्थिती उद्भवेल त्याच्या पहिलेच सावरलेलं बरं, त्यानुसार त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि त्यांचं जे आव्हान आहे ते परिस्थितीला अनुरूप आहे। गोष्टी त्यांनी ज्या क्लिअर केल्या त्या एकदम बिलकुल 100% बरोबर आहे। पंतप्रधानांना जे काही करायचं असते ते करत नाहीत। त्यांनी आपल्या फॉरेन पॉलिसी बद्दल अजिबात चांगली भूमिका घेतली नाही। त्या अमेरिकेच्या पिछलग्गू बनून राहिले आणि त्याच्यामुळे आज ही वेळ आपल्याला पाहायला येत आहे। मी आता माझी टू व्हीलर इथं लावतो, पंपावरती चालत फिरतो। तुम्ही तुमच्या गाडीतल्या 5-5 गाड्या कमी करा। मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या ताफ्यातल्या 5-5 गाड्या कमी कराव्या, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यातल्या 5-5, मंत्री राज्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातल्या 2-2, 3-3 गाड्या कमी करा ना। तुम्ही फिरू नका बाहेर विदेश दौरे, तुम्ही कॅन्सल करा। सगळे जे आमदार खासदार सगळ्याच्या गाड्या ठप्प करा। तुम्ही बी निवांत बसा ना आमदारात, असं काय काम करत नाही तुम्ही बाहेर फिरू। त्याला एक सासरवाडी नाही, पण आम्हाला असं सासरवाडी आहे। लोक एक करतील तरी की निदान
एक टोळा करतील तरी 100% आमच्या अंगावरचे कपडे सुद्धा विकू आणि तुम्हाला त्याचे पैसे पेट्रोल फिरायला देऊ. बाहेर देशात तुम्ही बिनधास्त फिरा, आम्ही अंगाला पाणी गुंडाळून फिरू. युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. जगातील अनेक देशांनी इंधन दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. मात्र भारतीयांवर भुर्दंड पडू नये म्हणून आपल्या तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढवलेले नाहीत. परिणामी तेल कंपन्यांना रोज 1600 ते 1700 कोटींचा तोटा सहन करावा लागतोय. त्यामुळे मोदींनी पेट्रोल डिझेलचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन केलंय. भारतामध्ये दररोज 13 कोटी लिटर पेट्रोल तर 29 कोटी लिटर डिझेल वापरले जाते. रोज 1% इंधन वाचवलं तर 13 लाख लिटर पेट्रोल आणि 29 लाख लिटर डिझेलची बचत होईल. वर्षाला 14,800 कोटी रुपये वाचतील. मोदीजींनी सांगितलेलं आहे की आपल्याला अनिर्बद्ध वापर करता येणार नाही. सप्लाय चेन्सवर जे प्रेशर आहे त्याचा विचार करता आणि आपला जास्तीत जास्त परकीय चलन आपल्याला वाचवता कसं येईल हे बघता या प्रत्येक गोष्टीत आपण ज्या प्रकारे रॅशनलायझेशन करू शकू ते केलं पाहिजे. हे आव्हान अतिशय योग्य अशा प्रकारचं आव्हान आहे आणि त्याला सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा अशी आमची विनंती आहे. राष्ट्रावरती संकट आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण कसं करावं काम, म्हणजे थोडक्यात त्यांनी कोरोनाची भूमिका मांडली. आज जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्क फ्रॉम होम करत होते त्या सगळ्यांना उलटी मारलेली चपराक आहे. आता हा प्रश्न विचारणार का पंतप्रधानांना की तुम्ही घरी बसून काम करणार का, की तुम्ही घरी बसून होतात. आखाती युद्धामुळे जगाच्या आर्थिक नाड्या चोकअप झाल्यात. अशा परिस्थितीत केवळ भारतातच नव्हे सर्वच देशांसमोर आर्थिक संकट उभं आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक देशभक्तीची गरज असल्याचं बोलून दाखवलंय. अर्थात प्रत्येकानं काटकसर केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला काय मोठा हातभार लागेल. पण पंतप्रधानांचं वक्तव्य म्हणजे आगामी संकटाची चाहूल समजायची का हा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.